सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्याबरोबर पवारांच्या एवढ्या बैठका कशासाठी होत आहेत? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर 4 फेब्रुवारीला पवारांची विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थ, जय पवार यांच्यासोबत 2 तास बैठक झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी पवार सहयोग सोसायटीमध्ये आली. तिथे पवारांची सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबातल्या सदस्यांची 2.5 तास बैठक झाली. 5 फेब्रुवारीला म्हणजे गुरुवारी विद्या प्रतिष्ठानमध्ये जय पवार, रोहित पवार, श्रीनिवास पवार यांच्यासोबत पवारांची बैठक झाली आणि आजही पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली. तासनतास या बैठका नेमक्या कशासाठी सुरू आहेत? या गोष्टींसाठी या बैठका होऊ शकतात. एकतर दादांच्या स्मारकासाठी, दुसरं आहे राज्यसभेच्या खासदारकीसाठी, तिसरं आहे राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि चौथं कारण आहे पवारांच्या मार्गदर्शनासाठी या बैठका होत असाव्यात. तर स्मारकासाठी बैठक असेल तर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणीच हे स्मारक होणार आहे. ही जागा पवार कुटुंबाची आहे, त्यामुळे तिथे कोणती अडचण येणार नाही. जागा त्यांचीच आहे, निधीचा देखील प्रश्न नाही आणि परत कोणाची हरकत देखील नाही. दुसरं आहे राज्यसभेची खासदारकी. तर 2 एप्रिलला पवारांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपते. तिथे पार्थ पवारांना पाठवायचं की जय पवारांना पाठवायचं की पुन्हा पवारच? पण त्यासाठी संख्येची जुळवाजुळव करण्यासाठी बैठक असेल असं वाटत नाही. कारण पवारांची जर इच्छा असेल तर पवार अगदी सहज राज्यसभेवर जाऊ शकतात, हे पवारांना ओळखणारे कुणीही सांगू शकतं. आता प्रश्न राहिला विलीनीकरणाचा. तर त्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनाच घ्यायचा आहे. मात्र आता सध्या त्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेता आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. हा निर्णय घेण्याआधी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनावं लागेल. पक्षामधल्या नेत्यांशी, आमदारांशी त्यांना बोलावं लागेल. तडकाफडकी हा निर्णय घेण्यासारखा आहे असं वाटत नाही. तर प्रश्न आहे, सुनेत्रा पवार शरद पवारांचं मार्गदर्शन घेत आहेत का? तसं असेल तर पवार कुटुंब एकच आहे हे स्पष्ट होतं. दुसऱ्या, सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली हे पवारांना माहिती होतं की नव्हतं? की माहीत असून सुद्धा सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली आणि पवारांनी ती घेऊ दिली? शपथ घेण्यासाठी सुद्धा सुनेत्रा पवार यांना पवारांचं मार्गदर्शन होतं का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.